एक सासवडीचं उमदा आणि युवा नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या युवकांचे लाडके सुरेश खन्नाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा आपण करत आहोत. अतिशय भव्य दिव्य प्रमाणात हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत असताना या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक निश्चितदादा, आपल्या तालुक्याचे आमदार सचिन पाटील साहेब, आपल्या फलटणचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष शंकरकर, के अण्णा, संदीप सोरंते, माणिक गप्पा, बाळासाहेब कुटेकर, आमचे जुने सहकारी पोपटराव भोसले, युवराज, सगळे शरद जाधव, मनोज, उपस्थित सर्वच सुरेशवर प्रेम करणारे म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते. आज अतिशय आगळा आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. सुरेश मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या वाढदिवसाच्या शुभेच्छाचा कार्यक्रम केला. मी येतानाच शमशेरदादा आणि आमदार साहेबांना सांगत होतो, एक चांगलं युवकांचं संघटन सुरेश नागरिकांच्या काळात केलेलं आहे आणि सक्रिय राजकारणात भाग घेऊन आणि एक युवकांची चांगली फळी निर्माण करण्याचं काम त्यांनी अलीकडच्या 3-4 महिन्यात केलेलं आहे. आमदार साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही जी फळी सुरेशने उभी केली त्याला सगळ्यांची साथ आहे आणि सुरेश माझ्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो, म्हणजे नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. ठीक आहे, सगळ्यांच्याच थोडक्यात महायुतीचा एक प्रबळ कार्यकर्ता आणि प्रबळ दावेदार अशी सुरेश ओळखे आणि सर्व पक्षीय मंडळी काय अडचण नाही, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची साथ या निमित्तानं सुरेशला मिळालेली दिसते आणि सर्व पक्षीय एक तरुण फळी कार्यकर्त्यांच्या त्याच्या पाठीमध्ये उभी आहे. निश्चितपणे भविष्यात मी तर रोज सुरेशच्या पाठीमागा असतो. त्याचप्रमाणे या निमित्तानं मी एवढं सांगतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना 100% आपल्या तालुक्याचे माजी खासदार नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष सचिन पाटील हे माझ्याबरोबर तुझ्या पाठीशी कायम राहतील एवढेच अपेक्षा आणि शब्द या ठिकाणी देतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील महायुतीच्या सर्व अज्ञात नेते मंडळीच्या वतीनं मी या ठिकाणी सुरेश खन्नाच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.